आमचं वाघेश्वराचं मंदिर म्हणजे आमचं सर्व कळव्या गावातल्या लोकांचं श्रद्धास्थान आहे. आणि हे मंदिर जवळजवळ 100 वर्ष पुरातन आहे. कौलारू घर होतं. त्याच्यानंतर आमचे वडिलोपासून म्हणजे आजोबा पंढरपूरपासून देवावती करत होते. त्याच्यानंतर माझे वडील करायला लागले. माझे वडील स्वर्गीय चंद्रकांत पांडुरंग पाटील गुरुजी, गावात फेमस होते गुरुजी म्हणून. तर ते त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे इकडे करायला लागले. तर हा माळरान होता सगळा, कौलारू घर होतं. यायला पण वाट नाही. कधी कधी तर पावसाच्या पाण्यातून पुरातून यायला लागायचं. कधी कधी दिवाबत्ती करायला संध्याकाळी. तर गाव आणि हा अंतर खूप लांबचा होता. परंतु वडिलोपार्जित मंदिर असताना त्याची पूजा करत असताना कुठेतरी आमची सर्वांची म्हणजे सर्व काका आहेत, काकाची मुलांची श्रद्धा निर्माण झाली की बाबा हा ह्या देवाच्या कृपेने आम्हाला सगळं काय व्यवस्थित आहे. कारण आमचे सगळे काकाची मुलं वगैरे कोण इंजिनियर, कोण पोलीस, कोण शिक्षक हे सगळे आहेत. आणि आमची मुलंसुद्धा चांगली शिकली. आमची श्रद्धा निर्माण झाली की बाबा खरोखर ह्या वाघेश्वराच्या पूजा अर्चेमुळे आम्हाला चांगले दिवस, भरभराटीचे दिवस आले. तर मग आम्ही सर्वांनी मिळून मी इच्छा प्रकट केली. माझ्या वडिलांची इच्छा होती, अण्णांची इच्छा होती की बाबा आपण सगळ्यांना बोलून, आमच्या भावांना सगळ्यांना बोलून बोलले की आपण मंदिर बांधू हयात असताना. पण अचानक हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला. मग आमच्या भावांची मी विचार विनिमय केला आणि बोललो की दादा आपण मंदिर बांधूया का. तर सर्वांनी मला सपोर्ट केला. सर्व भाऊ माझे सगळे आहेत, चुलत भाऊ पण सख्या भावाप्रमाणेच आहे. त्यांनी मला सपोर्ट केला सगळ्यांनी. आणि महत्त्वाचा हा मंदिर सुरू होताना मी माझी इच्छा प्रकट केली की बाबा अण्णांची इच्छा होती माझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त की बाबा माझ्या वडिलांची इच्छा होती की मंदिर व्हावं. तर मी त्यावेळेला बोललो की माझी जोपर्यंत मंदिर होत नाही तोपर्यंत मी पुढचा वाढदिवस साजरा करणार नाही, 50व्या वाढदिवशी. तर त्याच वेळेला माझे गुरु महेंद्र शेठ घरे ते त्या व्यासपीठावर होते आणि ते बोलले की वैभव तू असा जर संकल्प सोडत असशील तर तुला 5 लाखाची मदत मी मंदिरासाठी करेन. आणि त्यांनी ही मला उभारी दिल्यामुळं मी ती सुरुवातीला माझी स्वतःच्या खिशातले 2 लाख रुपये टाकले. आणि मग सर्वांनी मंदिराचं फाउंडेशन चालू झालं तर तशा देणग्या यायला चालू झाल्या. आणि महेंद्रगड साहेबांचं मला पाठबळ होतं. त्याच्यामुळं आज एप्रिल 2025ला मंदिर मोडलं जुनं. आणि आज ती 15 फेब्रुवारी एवढ्या 8 ते 9 महिने 10 महिन्यात आम्ही हे मंदिर पुरं केलं. आम्ही निमित्त मात्र आहोत सगळे. ते देवानेच आमच्या हातून करून आम्हालाच कळत नाही की हा मंदिर झाला कसा, पण देवाने आमच्या हातून करून घेतलं. पण खरंच आयुष्यात मी माझ्या भावानं पण सांगितलं की आयुष्यात आपण आलो आणि काय कमवलं आणि किती काय केलं पोरांसाठी ठेवलं हे मला माहिती नाही. परंतु माझे गुरु महेंद्र शेठ घरे यांचं अनुकरण करत असताना मी एवढंच सांगितलं की भावांना की बाबा आपण जर देत गेलो किंवा करत राहिलो तर भगवान आम्हाला नक्कीच देतो. आमच्या भावांच्या सहकार्य त्याचबरोबर महेंद्र शेठ साहेब आणि माझे मित्रपरिवार, आता तुम्हाला तर माहिती आहे उरण आणि पनवेलचे मित्रपरिवार खूप आहे. 50% भारत त्यांनी सांभाळला. आणि आज हा मंदिर पूर्णत्वास येते. मला एवढा आनंद आहे की आयुष्यात येऊन आमच्या आयुष्याचा सार्थ झाला हे असं मी मानतो.